नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की कर्जमाफीची जी काही शासनाने निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा केलेली होती, तर ती कर्जमाफी नेमकी कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। आणि ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर राजकीय लोकांनी याची घोषणा केलेली होती की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असा त्यांनी शब्द दिलेला होता। परंतु ज्या वेळेस ज्या पक्षाने घोषणा केलेली होती त्या पक्षाचं प्रत्यक्षात ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस त्यांनी आम्ही कर्जमाफी करू, परंतु योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू अशा प्रकारचं वक्तव्य वेळोवेळी त्यांनी केलेलं आहे। आणि आज बघा, नांदेड येथे एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं भाषण चालू असताना त्यांचं एक शेतकरी कार्यकर्ता यांनी कर्जमाफीबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नेहमीच उत्तर दिलं की त्यांनी असं सांगितलं की राज्याचं बजेट असेल, तसेच यासाठी लाडक्या बहिणीसाठी खर्च असेल, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या म्हणजे जे प्रशासनातील कामगारांचे म्हणजे प्रशासनातील जे काही कर्मचारी असतील त्यांचे पगार असेल, यासाठी राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण आहे। परंतु एवढा ताण असतानाही आम्ही योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादा पवार यांनी केलेलं आहे। तर बघा, आता आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेपासून बऱ्याच ज्या काही योजना आहे त्यांना थोडासा वेळ लागत आहे। काही योजना तर आपण पाहिलं तर बंद सुद्धा पडलेल्या आहेत। त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांना जो शासनाने आश्वासन दिलेलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, परंतु अजूनही त्याच्यामध्ये काहीही हालचाली करताना दिसत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी सांगतात की आम्ही यासाठी कमिटी नेमलेली आहे, एक समिती नेमलेली आहे, त्या समितीचं नेमकं काम काय चालू आहे हे सुद्धा समोर यायला मार्ग नाही। परंतु योग्य वेळ अजून नेमके कधी येत आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे। यानंतर त्यांनी असंही सांगितलं की आम्ही जे आता काही शेतकऱ्यांवरती नैसर्गिक आपत्ती आली होती, जे काही अतिवृष्टीसारखं संकट आलं होतं, त्या अतिवृष्टीमध्ये जवळजवळ आम्ही 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज हे शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जमीन खरडून गेलेली असेल, त्यानंतर पिकाचं नुकसान असेल, त्यानंतर विहिरीचं नुकसान असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आता यांनी याच्यामध्ये हे बी सांगितलं की आम्ही रब्बीसाठी जे काही पिकाची पेरणी असेल, त्यानंतर तुम्हाला जे काही लागणारं बी बियाणं असेल, याच्यासाठी सुद्धा हेक्टरी 10,000 रुपयांचं अनुदान आणि त्या प्रकारचा GR सुद्धा शासनाने काढलेला होता। परंतु प्रत्यक्षात आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना याची दमडी सुद्धा भेटलेली नाही। कारण आता शासनाचं धोरण तरी कसं असतं बघा, आता रब्बी हंगाम चालू झालेला आहे, पेरण्या चालू झालेल्या आहेत, अजूनही त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालू झालेली नाही। ज्या उद्देशाने हे पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार होते तो उद्देश जर सार्थ झाला नाही, तो उद्देश जर मार्गी लागलेला नसेल तर याच्यातून शेतकरी अजूनही संकटात जाणार आहे। त्यामुळे याच्यातून असं दिसतं की घोषणा खूप डोंगरा एवढी होती, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो का हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा विषय आहे। त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांना कर्जमाफी ही योग्य वेळ आल्यानंतर करू असं तरी त्यांनी सांगितलेलं असतं, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणतंही सरकार कोणतंही असो, त्यांची योग्य वेळ म्हणजे एक मोठा राजकीय फायदाच असतो। त्याच्यामुळे सरकार कोणतंही येवो, ज्या पक्षाला एवढी मोठी कर्जमाफी केल्यानंतर राजकीय फायदा होईल की आपण सत्तेत येण्यासाठी त्याचा काहीतरी फायदा होईल, ही त्यांची योग्य वेळ असते। हे सुद्धा शेतकऱ्यांनी आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि हेच त्यांची योग्य वेळ ही पुढची पंचवार्षिक येणारी विधानसभेची निवडणूक हीच असेल। त्यामुळे कितीही मोठी आंदोलनं झाली, कितीही मोठी काही जरी झालं तरी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी ही विधानसभेच्या तोंडावरच दिली जाणार आहे, हे तेवढंच खरं आहे। धन्यवाद।